नमस्ते. फौजी वाईफ किचन रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत अत्यंत चविष्ट, चमचमीत असा आरोग्यासाठी भरपूर असा फायदेशीर राजमा. राजमा हा केवळ चवीलाच उत्तम नसून यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि खनिजे असतात, जे आपल्या आरोग्यासाठी एक खजिनाच आहे. मी आज राजमा सांगणार आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हॉटेलसारखा राजमा कसा बनवायचा तो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला राजमा हा रात्रभरासाठी भिजत न घालता अगदी अर्ध्या तासामध्ये राजमा भिजत घालून त्यामधले पूर्ण व्हिटॅमिन आपल्याला कसे घ्यायचे ते बघणार आहोत. जर आपण रात्रभरासाठी राजमा भिजत घातला तर आता गरमीमुळे त्याला खूपच वास येतो. त्यासाठी तसं न करता माझ्या अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही नक्की बनवून बघा. यासाठी मी 1 वाटी राजमा घेतला आहे. त्याला 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं. नंतर 1-2 ग्लास पाणी घेतलं गरम करून एकदम कडकडीत. गरम पाण्यामध्ये राजमा टाकून हा झाकण ठेवला अर्ध्या तासासाठी. एकदम परफेक्ट प्रमाणात राजमा भिजलेला आहे. राजम्याचे 2 प्रकार आहे. एक निळ्या कलरचा असतो, एक पांढरा असतो. पांढऱ्यावरती असे रेड कलरचे थोडे चट्टे-पट्टे असतात. यासाठी साहित्य बघा काय-काय घेतलं आहे. 2 चम्मच लाल तिखट घेतलंय, 1 चम्मच हळद घेतली आहे, 2 टोमॅटो घेतले, 2 कांदे घेतलेत, कोथिंबीर घेतली आहे, 10 ते 12 लसणच्या पाकळ्या घेतल्यात, खडा मसाला घेतलाय, अद्रक घेतली, चवीपुरतं मीठ घेतलं आहे 1 चम्मच. तुम्ही कमी जास्त मिठाचं प्रमाण करू शकता. धनी पावडर घेतली 2 चम्मच, अर्धा चम्मच गरम मसाला घेतला आहे, जिरं मोहरी घेतली तडक्यासाठी. सर्वात पहिले आपल्याला राजमा शिजवून घ्यायचा आहे. हे राजम्याचं पाणी पण टाकणार आहे मी. तुम्हाला हीच ट्रिक सांगितली होती मी. या पाण्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन असतात. त्यासाठी चांगलंच पाणी वापरायचं पिण्याचं. आणि रात्रभर जर भिजत घातलेला असेल तुम्ही हे पाणी वापरायचं नाही आणि 2 ते 3 पाण्याने अजून धुवून काढायचं. 1 ग्लास पाणी घातलंय गरम. गरमच पाणी घालायचं. मीठ टाकायचं. खडे मसाले टाकायचे. खडे मसाले टाकल्यामुळे खूप छान चव येते आपल्या राजमाला. झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला कांदा, टोमॅटो कट करून घ्यायचेत. टोमॅटो कट करून घेते. हे मीडियम आकाराचेच कट करून घ्यायचेत. कारण हे आपल्याला भाजूनच घ्यायचे आहे म्हणून. टोमॅटो कट करून झालेत. कांदे कट करून घ्यायचेत. आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणात राजमा बनवला जात नाही. आता नव्यानं बनवायला लागलेत. नाहीतर हा राजमा जास्त खाद्यपदार्थ म्हटलं यांचा तिकडं पंजाब झालं, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, जम्मू काश्मीर या भागात केला जातो. कांदा आणि टोमॅटो कट करून झालेत. आता हे तव्यावरती भाजून घ्यायचेत. तव्यावरती भाजून घेताना एक ट्रिक सांगणार आहे लवकर कांदा भाजण्यासाठी. कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये थोडीशी साखर टाकायची 1 चिमूटभर आणि थोडंसं तेल टाकायचं. कांदा लवकर पण भाजतो, जळत पण नाही. कांद्याला कलर छान येतो. ब्राऊन कलर येईपर्यंत भाजू द्यायचा. मी सुरुवातीला अरुणाचलला खाल्ला होता राजमा. तिकडं राजमा चावलच मिळत होतं. हॉटेलला विचारलं तर राजमा चावल बस, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. तर मी सुरुवातीलाच राजमा चावल तिथं खाल्ला होता. त्यामुळं मला आवडला तो. नंतर मी पण आम्हाला राशनमध्ये मिळायचा राजमा तर मी बनवायची. खूप टेस्टी लागतो.
तुम्ही पण बनवतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. मी सगळ्या पद्धतीचा राजमा खाल्लेला आहे. जसे जम्मूला राजमा, जम्मूची पद्धत वेगळी आहे, हिमाचलची वेगळी आहे. इथं पंजाबची पण वेगळी, ही पंजाबची रेसिपी आहे. टोमॅटो पण तशाच पद्धतीने भाजून घ्यायचं. हिमाचलला राजमा खाताना तिथं पराठा बनवतात, आलू पराठा आणि त्याच्यासोबत राजमा खातात. खूप टेस्टी लागतो. कांदा आणि टोमॅटो भाजून झालेत, काढून घेऊया. यामध्ये लगेच लसूण आणि अद्रक टाकून घ्यायची. ती पण कमी गॅसवरती भाजून घ्यायची. लगेच मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं, पाण्याचा वापर न करता. मिक्सरला ग्राइंड करून घेतलंय. आपला राजमा शिजलाय, आता बघू शकता तुम्ही. 4 शिट्ट्यामध्ये खूप छान असा राजमा शिजलाय. जर राजमा शिजला नसेल तर तुम्ही आणखी एखादी शिट्टी काढू शकता. कढई ठेवली तापायला. यामध्ये 2 चम्मच तेल टाकते. तेल जरा कमीच टाकते. जिरं मोहरी टाकून घ्यायची. जिरं मोहरी थोडी तडकू द्यायची. यामध्ये टाकायचं लाल तिखट. जे मसाले काढले होते ते टाकून घ्यायचे. यामध्ये मी मसाल्याचा वापरच केलेला नाही, फक्त अर्धा चम्मच हा गरम मसाला टाकलेला आहे. तुम्हाला दुसरे कुठले मसाले टाकायचे असेल तर टाकू शकता. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं किंवा राजमाचं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने केल्यामुळं हा मसाला कच्चा राहत नाही आणि राजमा किंवा कोणत्याही भाजीला कलर छान येतो. जे वाटण काढलं होतं ते पण टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. दोन मिनटं परतू द्यायचं याला. व्यवस्थित मसाला परतल्यानंतरच भाजीला कोणत्याही चव येते. झाकण ठेवून 2 मिनटं होऊ देते असंच. मसाला चांगला फ्राय झालाय. यामध्ये राजमा टाकून घ्यायचा. आणि छान मिक्स करून घ्यायचं. या भाजीला एक उकळी येऊ द्यायची चांगली. 5 मिनटं होऊ द्यायचं. आणि थोडं असं मॅश करून घ्यायचं. भाजीला एकदम गाढा पण येतं. झाकण ठेवून 5 मिनटं होऊ द्यायचं. 5 मिनटं झाले. तुम्ही बघू शकता आपला राजमा छान शिजला आहे. परफेक्ट रेसिपी तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.